गंगाखेड तालुक्यातील म्हातपुरी जवळ असलेल्या रामनगर तांड्यावर असलेल्या एका घराच्या छतावर खेळणाऱ्या लहान बहीण आणि भावाला लोंबकळणाऱ्या ताराचा स्पर्श झाल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे महावितरणच्या कारभाराचा भोंगळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे। रामनगर तांड्यावरील अनेक घराच्या छतावरून उच्च दाबाची विद्युत रोहित्र वाहिनी गेली आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। त्यात ही घटना घडल्यानंतर आता नागरिकांमध्ये महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे। केशव राठोड, महातपुरी तांडा। रामनगर तांडा जो आहे, महातपुरी तांडा आणि रामनगर तांडा एकच आहे। आणि महातपुरी लाईट फिटर 33 KV वरून शंकरवाडीकडे जाणारा जो मेन लाईट आहे, या लाईटमुळे रामनगर तांड्यामधील 6 ते 7 घरावरून ती लाईट आहे। परंतु वेळोवेळी आम्ही अर्जबाजारी करत असलेल्या लाईट ऑफिसला त्यांना कळविले आहे, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आज रोजी एक मुलगा छोटासा आणि एक मुलगी, दोन कुटुंबामधले 2 मुलं आहेत, त्या दोन्ही मुलांना शॉक लागलेला आहे। आणि त्या शॉक लागण्याच्या ऐवजी त्यांना सदरील आपल्या गंगाखेड रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। परंतु शासनाला एवढं विनंती करत आहोत की ती जी लाईन आहे, ती लाईन व्यवस्थित ठिकाणावरून आणि दुसऱ्या मार्गावरून कुठून तरी तो समोर जोडून द्यावं समोरच्या लोकांना, समोरच्या गावांना। यासाठी रामनगर तांड्यावरील सर्व नागरिकांची आज एक विनंती आहे की अशा प्रकारे अनुचित प्रकार घडू नये, किंवा येणाऱ्या काळामध्ये जर असा काही प्रकार घडला तर याला सर्वस्व शासनाची जबाबदारी राहील, असं आम्ही विनंती करत आहोत। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड।